हम लोग ये सोच रहे थे कि एक ऐसा कार्यक्रम दिल्लीतली ही दृश्य आहेत, एक संवाद का कार्यक्रम होगा, लेकिन कल का जिस तरीके से घटनाक्रम हुआ, हमारे सभी साथियों ने अनुरोध किया कि हमें इस वक्त सिर्फ हमारे दिल की एक ही भावना है कि हम सब पवार साहब के साथ में रहना चाहते हैं और पवार साहब को ये मैसेज देना चाहते हैं। निवडणूक आयोगानं शरद पवार गटाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर आता राज्यभरात इकडे निषेध होत असतानाच आता शरद पवार मात्र दिल्लीत आहेत। शाही सरकार इस देश के संविधान को तोड़ दे, लेकिन आज देश दिल्लीतील आपण दृश्य पाहतोय, ज्येष्ठ नेते शरद पवार दिल्लीत आहेत। दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। ठिकठिकाणी राज्यात आंदोलन होतंय, मात्र शरद पवार मात्र दिल्लीत तळ ठोकून आहेत। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या समोर आहेत। प्रमोद, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार दिल्लीत आहेत, तिकडे राज्यात मात्र शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। काय घडतंय दिल्लीमध्ये? शरद पवार कोणाच्या गाठीभेटी देखील घेणार आहेत का आणि काय वातावरण आहे? गिरीश, निवडणूक आयोगाने खरं तर काल निकाल दिला होता, तेव्हा देखील शरद पवार हे राजधानी नवी दिल्लीमध्येच असतात आपल्याला बघायला मिळते। कारण आपल्याला माहिती संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्या अधिवेशनासाठी शरद पवार खरं तर दिल्लीमध्ये आहेत। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एका विद्यार्थी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दिल्ली युनिव्हर्सिटीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमासाठी खरं तर शरद पवार येणार होते। हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता, मात्र ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, त्यानंतर सदैव आपके साथ अशा पद्धतीचा बॅनर लावून त्या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते बदलण्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। धीरज शर्मा जे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते खरं तर या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करत आहेत आणि हाच मुद्दा आहे की ज्या पद्धतीने निवडणूक आयोगानं अजित पवारांना घड्याळ चिन्ह आणि पक्ष दिलेला आहे त्यावरती कुठेतरी टीका करत असतानाच बघायला मिळते आणि त्याच अनुषंगानं शरद पवार नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। गिरीशातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे। निवडणूक आयोगाचा निकाल आल्यापासून शरद पवार यांनी अद्यापपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाहीये, त्यामुळे शरद पवार या कार्यक्रमामध्ये नेमकं काय बोलतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे शरद पवारांच्या भाषणाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। गिरीश, निश्चित आणि बॅनरवरचे जे आशय आहे तो खूप महत्त्वाचा, सदैव आपके साथ आणि हमारा पक्ष हमारा चिन्ह शरद पवार, म्हणजे खूप बोलके शब्द आहेत। प्रमोद, अगदी गिरीश, कारण ज्या प्रकारे काल निवडणूक आयोगानं निकाल देण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर खरं तर शरद पवार यांच्या घराबाहेर खूप बॅनर लागले आपल्याला बघायला मिळत। धीरज शर्मा असतील राष्ट्रवादी युवक काँग्रेस, काय घडामोडी दिल्लीत घडत असतील तर आम्ही निश्चित तुमच्याकडे वेळोवेळी माहिती घेत राहू। तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।